बघणार आहोत सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर चॅप्टर 4 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर काय असतो. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर चॅप्टरचं नाव आहे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची ओळख. मग ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय किंवा सिंगल फेज म्हणजे काय, तर आपण यापूर्वी बघितलं आहे सिंगल फेज म्हणजे काय. सिंगल फेज आणि थ्री फेज हे दोन पार्ट आहेत. तर सिंगल फेजमध्ये 230 व्होल्टेज AC सप्लाय 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी असते आणि थ्री फेजमध्ये काय असतं 440 व्होल्ट त्यानंतर 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. असे दोन प्रकार पडतात सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. मग ट्रान्सफॉर्मरमध्ये तसं आहे का, तर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि थ्री फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय. तर सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर म्हणजे की सिंगल फेज हा 230 व्होल्टेज 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी याच्यावर चालणारा हा काय ट्रान्सफॉर्मर आहे. आता सिंगल फेजचं सप्लाय माहिती आहे किती आहे 230 व्होल्टेज, थ्री फेजचं किती 440 व्होल्ट. मग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर यांनी काय दिलं आहे आपल्याला की सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची ओळख म्हणजे यामध्ये थ्री फेजचा कोणताही पार्ट्स नसून तर आपण काय फक्त सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर बघणार आहे. मग सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर काय असतो, तो कशा प्रकारे यूज केला जातो, त्याचं व्होल्टेज किती, तो कोणकोणत्या ठिकाणी वापरला जाणार आहे, याला काय सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर ज्या ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय 230 व्होल्टेज असतो त्याला सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर मग आज आपण सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची काय करणार आहे ओळख बघणार आहे. न तुम्ही सिंगल फेज म्हणजे हे समजलं, पण ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय हे माहिती का, तर नाही. मग ट्रान्सफॉर्मर हा एक काय डिव्हाइस आहे किंवा एखादा काय मोठा पार्ट आहे. मग ट्रान्सफॉर्मर आपण कोणत्या ठिकाणी बघितलं आहे, DP बघितलं आहे का सर्वांनी. ज्या ठिकाणी DP म्हणजे बऱ्याच ठिकाणी गावाच्या बाहेर ज्या DP असतात त्याला काय डबल पोल स्विच किंवा काय ज्या DP तर त्याच्यावरती एक डिव्हाइस बसवलेला असतो चौकोनी आकाराचा. तर त्या चौकोनी आकाराच्या डिव्हाइसला काय ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर मग तुम्ही म्हणाल की तो ट्रान्सफॉर्मर त्यातलं काय बघायचं आपल्याला की त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आतमध्ये कोणकोणत्या वाइंडिंग असतात, त्यानंतर त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कशा पद्धतीने वायरिंग केलेली असते किंवा तो कोणत्या ठिकाणी यूज करता, त्याचा उपयोग काय, फायदे काय, तोटे काय, हे सगळं आपल्याला कशात बघायचं त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बघायचं. ट्रान्सफॉर्मर हा एक स्थिर साधन आहे का, एक स्थिर साधन आहे. म्हणजे ज्या वेळेस पॉवरची फ्रिक्वेन्सी किंवा पॉवरमध्ये कोणताही बदल न करता AC सर्किटमधील विद्युत ऊर्जा एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे पाठवणाऱ्या स्थिर साधनाला काय म्हणतात ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. ही झाली तुमची ट्रान्सफॉर्मरची व्याख्या. मग त्यातली ट्रान्सफॉर्मरची इथे व्याख्या दिसते आपल्याला. फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये कोणताही बदल न करता AC सर्किटमधील विद्युत ऊर्जा एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे पाठविणाऱ्या स्थिर साधनाला ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. न फ्रिक्वेन्सी काय असती, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय वारंवारता. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, द नंबर ऑफ सायकल कम्प्लिटेड इन 1 सेकंद इज कॉल्ड ॲज अ फ्रिक्वेन्सी. त्याला मराठीत म्हणतात की 50 सेकंदात तुमच्या किती सायकल काय होतात कंप्लीट होतात, तर त्याला काय म्हणतात फ्रिक्वेन्सी म्हणतात. बरोबर आहे. आणि पॉवर त्यामध्ये कोणताही बदल काय करता न करता AC सर्किट म्हणजे काय अल्टरनेटिंग सप्लाय. AC सर्किट म्हणजे अल्टरनेटिंग सप्लाय आणि DC म्हणजे काय डायरेक्ट सप्लाय. AC म्हणजे अल्टरनेटिंग सप्लाय आणि DC म्हणजे डायरेक्ट सप्लाय. मग AC सर्किटमधील विद्युत ऊर्जा एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे पाठविणाऱ्या स्थिर साधनाला काय म्हणतात ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. मग सिंगल फेज म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरची व्याख्या. या ट्रान्सफॉर्मरमुळे AC उच्च व्होल्टेजचे कमी व्होल्टेजमध्ये अथवा कमी व्होल्टेजचे उच्च व्होल्टेज किंवा अतिउच्च व्होल्टेजमध्ये रूपांतर करता येते. ट्रान्सफॉर्मर एक AC प्रवाहावर चालणारे एक स्थिर साधन आहे. मग ट्रान्सफॉर्मरमुळे काय, जे कमी व्होल्टेज आहे ते जास्तही करता येतं, जास्तीचं कमीही करता येतं किंवा कमीचं जास्तही करता येतं किंवा खूप कमी करता येतं किंवा खूप जास्त पण करता येतं. हे एक स्थिर साधन आहे. म्हणजे सपोज 230 व्होल्टेज आहे बरोबर आहे, ते 230 व्होल्टेजचं तुम्ही इकडे काय 110 व्होल्टेज करू शकता किंवा 110 व्होल्टेज आहे त्याचं तुम्ही काय 230 व्होल्टेज करू शकता. तर हे कमी व्होल्टेजचं जास्त व्होल्टेज किंवा जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेज ह्या ट्रान्सफॉर्मरने तुम्ही काय करू शकता कमी किंवा जास्त करू शकता. इथे दिसते तुम्हाला
ट्रान्सफॉर्मरची डायग्राम बघितलंय का? असा डीपीवर कधी असं चौकोनी आकाराचा बॉक्स नसेल बघितला तर तुम्ही काय त्या डीपीवरती बघू शकता. तर ह्या ट्रान्सफॉर्मरमुळे काय होतं, आपलं जो व्होल्टेज आहे ते काय असतं, मेंटेन असतं. किंवा ह्याच ट्रान्सफॉर्मरकडून काय घेतली जाते, आपण ऊर्जा घेतली जाते. काय घेतली जाते? वीज किंवा ऊर्जा त्या ट्रान्सफॉर्मरकडून काय केली जाते, आपण वापरली जाते. तर त्याचं तत्व आहे की ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या म्युच्युअल इंडक्शन तत्वावर कार्य करतो. ट्रान्सफॉर्मर हा कोणाच्या तत्वावर कार्य करतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या म्युच्युअल इंडक्शनवर. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, तर ते आपण पुढे बघूया की ॲक्च्युअल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणतात. मग ट्रान्सफॉर्मरचं तत्व काय? ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि म्युच्युअल इंडक्शन हे एकच आहे. ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. मग कळली का इलेक्ट्रोमॅग्नेट? व्याख्या समजली ट्रान्सफॉर्मरची. काय व्याख्या आहे? फ्रिक्वेन्सी आणि पॉवरमध्ये कोणताही बदल न करता AC सर्किटमधील विद्युत ऊर्जा कोणत्याही एका सर्किटकडून दुसऱ्या सर्किटकडे पाठविणाऱ्या स्थिर साधनाला काय म्हणतात? ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. आणि ह्या ट्रान्सफॉर्मरमुळे काय होतं, AC व्होल्टेज म्हणजे अल्टरनेटिंग सप्लाय काय होतं, उच्च व्होल्टेजचे म्हणजे जास्त व्होल्टेजचे कमी व्होल्टेजमध्ये किंवा कमी व्होल्टेजचे जास्त व्होल्टेजमध्ये रूपांतर करता येते. ट्रान्सफॉर्मर हे AC प्रवाहावर चालणारे एक स्थिर साधन आहे. त्यानंतर त्याचं तत्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतो. त्यानंतर म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? मग आता आपण बघणार आहे जो ट्रान्सफॉर्मर म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. तर मग ॲक्च्युअल म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय, तर ते काय करणार आपण बघणार आहे. एकमेकांच्या जवळ ठेवलेल्या दोन कॉईलपैकी एका कॉईलला AC सप्लाय दिला असता त्या कॉईलभोवती निर्माण होणाऱ्या बदलत्या चुंबकीय रेषांमुळे दुसऱ्या कॉईलमध्ये EMF निर्माण होतो. या क्रियेला म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. मग म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय की एकमेकांच्या जवळ म्हणजे काय की या ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन कॉईल असतात. पहिली कॉईल असती प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी कॉईल असती सेकंडरी वाइंडिंग. मग आपण बघणार आहोत की पुढे ट्रान्सफॉर्मरमध्ये काय काय कशा पद्धतीने वाइंडिंग आहे, कोर्स आहे, त्यानंतर लॉसेस होतात, त्यानंतर त्याची बॉडी कोणती, त्यानंतर त्यामध्ये काय काय पार्ट्स ठेवले. मग यामध्ये दोन काय असतात, कॉईल असतात. काय असतात? कॉईल. मग ज्या वेळेस ह्या दोन कॉईलपैकी पहिल्या एका कॉईलला तुम्ही काय देता, सप्लाय देता म्हणजे काय करता, इलेक्ट्रिसिटी चालू करता. ज्यावेळेस सप्लाय दिला जातो कोणत्या, त्या ट्रान्सफॉर्मरच्या दोन कॉईलपैकी एका कॉईलला, तर त्या कॉईलभोवती काय निर्माण होतं, चुंबकीय रेषा चुंबकीय रेषा निर्माण होता. आणि त्या चुंबकीय रेषांमुळे दुसऱ्या कॉईलमध्ये काय होतं, EMF निर्माण होतो. त्या दुसऱ्या रेषा पहिल्या सप्लाय त्या कॉईलला दिल्यामुळे त्यात काही चुंबकीय रेषा निर्माण होऊन दुसऱ्या कॉईलमध्ये काय EMF तयार होतो. त्याला म्हणता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMFचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि तो निर्माण होतो आणि याच क्रियेला काय म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. मग समजलं की म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय की एकमेकांच्या जवळ ठेवलेल्या दोन कॉईलपैकी एका कॉईलला AC सप्लाय दिला असता त्या कॉईलभोवती निर्माण होणाऱ्या बदलत्या चुंबकीय रेषांमुळे दुसऱ्या कॉईलमध्ये EMF त्याचा फुल फॉर्म आहे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो. ह्या क्रियेला म्युच्युअल इंडक्शन असे म्हणतात. मग ट्रान्सफॉर्मरचं तत्व आहे. ट्रान्सफॉर्मर कोणाच्या तत्वावर कार्य करतो? ट्रान्सफॉर्मर हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या म्युच्युअल इंडक्शन तत्वावर कार्य करतो. त्यानंतर म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय ते आपण बघितलं. ही ट्रान्सफॉर्मरची आपण काय डायग्राम पण बघितली, त्यानंतर व्याख्या पण बघितली. त्यानंतर पुढे बघूया. तत्व झालं, म्युच्युअल इंडक्शन झालं. त्यानंतर आपल्याला हे काहीतरी दिसतंय. काय? ट्रान्सफॉर्मर नाव दिसतंय. इकडं दिसतं IP, इकडं दिसतं IS, इकडे दिसतंय VP, इकडं दिसतंय VS, नंतर खाली दिसतंय NP, नंतर दिसतंय NS आणि काहीतरी साखळ्या दिसत आहे. काय दिसतं आपल्याला? काहीतरी साखळ्या दिसत आहे. इकडं दिसतंय प्रायमरी सर्किट आणि दुसरं दिसतंय सेकंडरी सर्किट आणि इकडे दिलेला आहे लॅम्प. तर ही जी डायग्राम आहे, तर ही डायग्राम ॲक्च्युअल कसली आहे? ट्रान्सफॉर्मरची. ही डायग्राम कसली आहे? ॲक्च्युअल ट्रान्सफॉर्मरची. की आतील जे कन्स्ट्रक्शन आहे ट्रान्सफॉर्मरचं, काय जे आतील कन्स्ट्रक्शन म्हणजे आतमध्ये तो कसा दिसतो किंवा आतमध्ये कशा पद्धतीने त्याची
प्रोसेस होते. मग इकडं दिसतंय आय पी म्हणजे प्रायमरीचा करंट. आय पी म्हणजे काय? प्रायमरीचा करंट. आय म्हणजे काय? करंट. आणि पी म्हणजे काय? प्रायमरी. व्ही म्हणजे काय? व्होल्टेज. आणि पी म्हणजे काय? प्रायमरी. मग प्रायमरीचा करंट, प्रायमरीचं व्होल्टेज आणि एन आणि पी दिसते. मग काय? प्रायमरीच्या टर्न्स. एन म्हणजे काय? टर्न्स, की ज्या तुम्हाला वाइंडिंगच्या गोल गोल रेषा दिसत आहेत त्याला काय म्हणतात? ज्या साईडने ज्या टर्न्स दिसत आहेत तर त्याला म्हणतात टर्न्स. आणि हे झालं तुमचं प्रायमरी सर्किट. आणि हे जे काही दिसतंय तुम्हाला असं डोंगरासारखा आकार आहे तर ते झालं तुमचं अल्टरनेटिंग किंवा ए सी सप्लाय. ते काय? ए सी सप्लायचं काय आहे? इंडिकेशन आहे. कसलं आहे? ए सी सप्लायचं इंडिकेशन आहे. मग इकडं दुसऱ्या साईडला दिसते तुम्हाला आय एस म्हणजे सेकंडरीचा करंट, सेकंडरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीच्या टर्न्स. मग अशा पद्धतीने हा झाला ट्रान्सफॉर्मरमधील की प्रायमरीचं व्होल्टेज. मग तुम्हाला समजले असेल प्रायमरी वाइंडिंग कोणत्या साईडला आणि सेकंडरी वाइंडिंग कोणत्या साईडला. मग ही जी दिसते आय पी, व्ही पी, एन पी टर्न्स तर ह्या झाली प्रायमरी वाइंडिंग. आणि हे दिसतंय आय एस, व्ही एस, एन एस तर हे झाली तुमची सेकंडरी वाइंडिंग. आणि इकडं काय तुम्हाला सेकंडरीला लोड दिसतोय. लोड म्हणजे काय? की ज्या वेळेस आपण सप्लाय देऊ तिथं काय? सप्लाय दिल्यानंतर म्युच्युअल इंडक्शन होईल. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय? की ज्यावेळेस तुम्ही ह्या प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय द्याल तर त्या सप्लाय भोवती काय? काहीतरी चुंबकीय रेषा निर्माण होतील. आणि त्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सप्लाय द्याल त्यावेळेस त्या सेकंडरी भोवती काय? चुंबकीय रेषा निर्माण होतील. आणि त्या चुंबकीय रेषांमुळे तिथे ई एम एफ निर्माण होईल. आणि ई एम एफला म्हणता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आणि त्या इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्समुळे तिथं काय? तुमचा लोड चालू होईल. मग ही झाली तुमची ट्रान्सफॉर्मरची सर्किट डायग्राम. त्यानंतर इकडं दिसतंय मग तुम्हाला ॲक्च्युअल परत ट्रान्सफॉर्मरचे कार्यतत्व किंवा कशा पद्धतीने ती नॉर्मल डायग्राम. हे सेम दिसतंय इकडं प्रायमरीचा करंट, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग, त्यानंतर चुंबकीय रेषा, सेकंडरी करंट, नंतर लोड. मग हे दिसतंय तुम्हाला ट्रान्सफॉर्मरची सर्किट डायग्राम. काय दिसते इकडं? हा काय? सप्लाय आय पी आणि पी. पी म्हणजे प्रायमरी वाइंडिंग, एस म्हणजे सेकंडरी वाइंडिंग, आय पी म्हणजे प्रायमरीचं करंट, आय एस म्हणजे सेकंडरीचं करंट. आणि आतमध्ये ज्या काही रेषा आहेत तर त्या काय? तुमच्या चुंबकीय रेषा आहे. काय दिसत आहे? चुंबकीय रेषा. पण मला सांगा यामध्ये तुम्हाला प्रायमरी 3 वेढे दिसत आहे. किती वेढे दिसत आहे? 3. आणि सेकंडरीला जास्त वेढे काय आहे? कारण काय तिथे सेकंडरीला जास्त वेढे असण्याचा? की ज्या वेळेस ज्या साईडनी जास्त सप्लाय असतो किंवा ज्या साईडनी लोड जोडलेला असतो तर त्या ठिकाणी काय? जास्त वेढे दिलेले असतात. सपोज हाच लोड जर प्रायमरीला इकडे घेतले तर काय? प्रायमरीचे वेढे काय असतील? जास्त असतील. आणि सेकंडरीचे काय असतील? कमी. ज्या वेळेस प्रायमरी वाइंडिंगला कमी वेढे आणि सेकंडरी वाइंडिंगला जास्त वेढे असतात त्याला स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असे म्हणतात. तर मग ह्या ज्या गोष्टी ह्या आपण कुठे बघणार आहोत? पुढे बघणार आहोत की कोणत्या साईडनी कमी वेढे, कोणत्या साईडनी जास्त वेढे. हे झालं तुमचं म्युच्युअल इंडक्शन किंवा कशा पद्धतीने म्युच्युअल इंडक्शन होतं. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरचे प्रमुख 3 भाग पडतात. ट्रान्सफॉर्मरचे काय पडतात? प्रमुख 3 भाग पडतात. तर त्यातले जे ट्रान्सफॉर्मरचे प्रमुख 3 भाग आहे तर त्यात बघणार आहोत. पहिलं प्रायमरी वाइंडिंग. पहिलं काय? प्रायमरी वाइंडिंग. दुसरी सेकंडरी वाइंडिंग आणि कोर. मग आता प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय? सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय? आणि कोर म्हणजे काय? त्यातलं फर्स्ट आहे प्रायमरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंग कशाला म्हणतात? त्यानंतर सेकंडरी वाइंडिंग कशाला म्हणतात? कोर काय असतो? सिम्बॉल काय असतो? कन्स्ट्रक्शन काय असतं? किंवा प्रायमरी वाइंडिंगचं कशा पद्धतीने असते. आणि ह्या ज्या डायग्राम दाखवते तर ह्या डायग्राम काढत चला. म्युच्युअल इंडक्शनची ही जी डायग्राम दिसती का इथं? म्युच्युअल इंडक्शनची आय पी काय, व्ही पी काय, एन पी काय, आय एस काय, व्ही एस काय, ह्या ज्या डायग्राम ह्या काढत चला. त्यानंतर हे पण भाग लिहा. प्रायमरी, सेकंडरी, कोर. त्यानंतर ही झाली तुमची प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोर पण याच्यातच. मग यात आपण तिन्ही पार्ट्स बघणार आहोत. काय बघणार आहे? प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोर. फक्त इथं काय प्रायमरी आणि सेकंडरीची काय तुम्हाला डायग्राम दिली आणि कोरची डायग्राम खाली. यात बघा मग प्रायमरी वाइंडिंगमध्ये दिसते तुम्हाला प्रायमरी कॉईल. मग व्ही पी म्हणजे काय? प्रायमरीचं व्होल्टेज. व्ही पी म्हणजे काय? प्रायमरीचं व्होल्टेज. ह्या साईडला दिसतंय व्ही एस म्हणजे काय? प्रायमरीचं सेकंडरीचं व्होल्टेज. इकडं दिसतंय व्ही पी म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज. इकडं दिसतंय सेकंडरीचं व्होल्टेज. एन पी म्हणजे काय? प्रायमरीच्या टर्न्स. आणि एन एस म्हणजे काय? सेकंडरीच्या टर्न्स. आणि ट्रान्सफॉर्मरच्या त्या कोर दिसत आहे. काय दिसत आहे? ट्रान्सफॉर्मरच्या कोर दिसत आहे.
मग इकडे दिसते प्रायमरी कॉईल आणि तिकडे दिसते सेकंडरी कॉईलमध्ये दिसतंय तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या कोर. तर इकडे दिसतोय तुम्हाला मॅग्नेटिक कोर, इकडं प्रायमरी सेकंडरी. हा झाला तुमचा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. हा दिसतोय का तुम्हाला? हा झाला तुमचा ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल. मॅग्नेटिक कोर, प्रायमरी सेकंडरी VP आणि त्यानंतर आहे तर त्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी आणि इकडं काय दिसतोय तुम्हाला तो सिम्बॉल दिसतोय ट्रान्सफॉर्मरचा. मग यामध्ये आपण बघणार आहोत प्रायमरी वाइंडिंग म्हणजे काय, सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय आणि कोअर म्हणजे काय. मग इथं ट्रान्सफॉर्मरची ही जी डायग्राम आहे ती काढल्यानंतर बघायचे प्रायमरी वाइंडिंग. मग डायग्राम व्यवस्थित काढायची आहे. ह्या कोर्स दिसत आहेत त्या काढायच्या आहे. सेकंडरी कॉईल, प्रायमरी कॉईल, मॅग्नेटिक कोर, प्रायमरी काय असती, सेकंडरी काय असती, प्रायमरीचं व्होल्टेज, सेकंडरीचं व्होल्टेज, या सगळ्या गोष्टी इथं काढायच्या. त्यानंतर प्रायमरी वाइंडिंगमध्ये दिसतंय तुम्हाला, प्रायमरी वाइंडिंगमध्ये जे प्रायमरी वाइंडिंग आहे त्यात दिसतंय ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय, विद्युत पुरवठा ज्या वाइंडिंगला जोडला त्याला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय, विद्युत पुरवठा ज्या वाइंडिंगला जोडला त्याला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेस हा जो VP तर इकडनं ही जी प्रायमरीची वाइंडिंग दिसते, ज्यावेळेस आपण तिला सप्लाय देऊ तर तिला म्हणतात बाहेरून दिला जाणारं सप्लाय. म्हणजे आपण ज्यावेळेस तिला सप्लाय देऊ तर तिला म्हणतात प्रायमरी वाइंडिंग. मग ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय, विद्युत पुरवठा ज्या वाइंडिंगला जोडला जातो त्याला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. तर त्यानंतर आहे सेकंडरी वाइंडिंग, दुसरी सेकंडरी वाइंडिंग. मग सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंगमधून बाहेरील लोडला विद्युत भार सप्लाय जोडला जातो त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. त्या वाइंडिंगला काय सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. मग ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंगमधून बाहेरील लोडला विद्युत भार सप्लाय जोडला जातो तिला म्हणतात सेकंडरी वाइंडिंग. त्यानंतर एक कोअर म्हणजे काय, मग ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग ज्या भागावर गुंडाळली असते तर त्या भागास कोअर असे म्हणतात. वाइंडिंग धरून ठेवणे व चुंबकीय मंडळ पूर्ण करण्याचे कार्य करतो. मग कोअर काय काम करतो की ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग ज्या भागावर काय केलेले असतात, गुंडाळलेले असतात, त्या भागाला कोअर असे म्हणतात. हा भाग ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही वाइंडिंग धरून ठेवणे व चुंबकीय मंडळ पूर्ण करण्याचे कार्य करतो. सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय माहिती, ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंगमधून बाहेरील लोडला विद्युत भार सप्लाय जोडला जातो त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. आणि प्रायमरी वाइंडिंग माहिती, ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय, विद्युत पुरवठा ज्या वाइंडिंगला जोडला जातो तिला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. मग प्रायमरी वाइंडिंग काय, सेकंडरी वाइंडिंग काय आणि कोर काय. मग इथं दिसतं आहे शेल टाईप, L टाईप लॅमिनेशन कोर आणि शेल टाईप लॅमिनेशन आणि कोर टाईप लॅमिनेशन. मग इथं दिसते शेल टाईप, E टाईप लॅमिनेशन आणि इकडं दिसते L टाईप लॅमिनेशन. मग अशा पद्धतीने ह्या काय कोरचे प्रकार हे कसले, EI किंवा L हे काय कोर टाईप लॅमिनेशन, हे काय कोरचे प्रकार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने पण काय असतात कोर्स असतात, EI लॅमिनेशन, E लॅमिनेशन, LL लॅमिनेशन आणि UI लॅमिनेशन. आता हे लॅमिनेशन म्हणजे काय असतं की ज्यावेळेस आपण ह्या ज्या कोर आहे इथे दिसत आहे तुम्हाला, ह्या ज्या कोर आहे तर ह्या कोणत्या आहे L आकाराच्या कोर आहे, दिसत आहे का फक्त वरती आणि ह्या साईडला. मग ह्या दिसत आहे तुम्हाला L आकाराच्या कोर. मग अशा पद्धतीने L आकाराच्या कोर असता, E आकाराचे लॅमिनेशन असता. मग अशा पद्धतीचे कोरचे प्रकार E, L त्यानंतर LL ह्या दिसतं तुम्हाला लॅमिनेशनचे प्रकार. मग त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट की ट्रान्सफॉर्मरचे मुख्य भाग कोणकोणते असतात. हे झाले तुमचे कोर. पहिलं झालं प्रायमरी. प्रायमरी म्हणजे काय की ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय, विद्युत पुरवठा ज्या वाइंडिंगला जोडला जातो त्याला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. ज्या ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगमधून